नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? तर फायनली वेट ओव्हर झालेला आहे आणि आम्ही आज चाललोय मूवीला. माझी फेवरेट मूवी स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. हे चल ना पटकन यार, किती टाइमपास करतो शो मी. हिला कारण स्पायडरमॅनचा यस पण माहिती नाही आणि माझ्यासोबत मूवी बघायला येणार आहे. हिला मी सांगितलं तरी मी मित्रांसोबत जातो, पण नाही, हिला माझ्यासोबतच बघायचा आहे तो मूवी. म्हणजे हिला काही समजू किंवा न समजू त्यातलं. चल बाळा, असू काय नाही. मी आज खूप खुश आहे. मी किती दिवसापासून वाट बघतोय कधी मूवी रिलीज होते. आज तसा सॅटर्डे, पण आम्ही कधीच उठत नाही सॅटर्डेला एवढ्या सकाळी लवकर. आम्ही आज 7 वाजताच उठलोय. त्याचं कारण असं, मूवी सकाळचा पहिला शो मी बुक केलाय. चांगलं झालं. आता आम्ही चाललोय मेट्रोच्या दिशेने. 5 मिनिटावरच मेट्रो आहे आणि तिकीट बुक कर. केली तिकीट बुक? केलं तिकीट बुक केलंच म्हणतात. ठीक आहे. आम्ही फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो स्टेशन आहे, पण तेवढ्यात आमची हालत बघा. आम्हाला तर घाम फुटला, एवढं टेम्परेचर डेंजर आहे इकडे. तर इकडची गरमी यार वेगळीच आहे ना. जाऊ दे, चल पोहोचू आपण आता. मेट्रो मध्ये चाललोय ना. हे मेट्रो स्टेशन तिरुमंगलम मेट्रो स्टेशन आहे. आमचं आपल्या बाप्पाचं आपल्या बापाचं नाही, म्हणजे आमचं नाही तसं. त्यांनी काय विकत घेतलं का तिरुमंगलम स्टेशन? आली बघा मॅडम. कुठे चालली तू? कुठे चालली? मूवी बघायला. जो मूवी कळत नाही तो. कोणता मूवी? जो मूवी कळत नाही तो माझ्या. स्पायडरमॅन. तर आता आम्ही आलोय मेट्रो स्टेशनला. फक्त 5 मिनिटं चाललं, पण इतकं डेंजर गरम झालंय, बापरे, म्हणजे खूप डेंजर. तर आम्ही हा फॅन शोधलाय. कुठे गेला फॅन? फॅन दिसत आहे. सगळे लोक फॅन जवळच येऊन उभे राहतात, कारण गरमच तेवढं होतं. कारण टेम्परेचर एवढं आहे इकडे. खूप गरमी आहे. गरमी म्हणजे घाम खूप येतो. वाटते आम्हाला सवय नाही झाली. मी ते इतकी हळूहळू बोलते ना, कोणी पाहिल्यावर. आज तिला एवढं लवकर सकाळी उठवली आहे ना, ती झोपली पण ती बघा. चलो, सेंट्रल मेट्रो आला आता. एक स्टेशन बाकी राहायला आणि मी झोपायला. सेंट्रलला पोहोचतो आता आम्ही, सेंट्रल मेट्रोला. आता तिथून आमचं मॉल जवळच आहे आणि आमचं काय बोलतात ते त्याला, टॉकीज काय, थिएटर जवळच आहे सेंट्रलला. तर आम्ही आता तिथं उतरू आणि आम्ही आता चाललो. सगळे बघतात ना अशा आपल्याकडे, काय चाललंय. वेगळ्या ग्रहावरून आलेले ते प्राणी, त्यांना भाषा पण समजत नाही. हा प्रश्न आहे ना मोठा. चांगली गोष्ट आहे ना मग ती. असं आहे, याने काय केलं, हा चाललाय सरळ सरळ सरळ. याचं लक्ष पण नाहीये की मी याच्यासोबत आहे का नाही. हा दुसऱ्याच मुलींना घेऊन गेला. हा घेऊनच गेला. तू ती मागे नाही आली. हा चाललाय मस्त याच्याकडे. याचं लक्ष पण नाहीये की मी आलीये का नाही आलीये, काहीच नाही. कुठून नाही, याचं लक्ष पण नाहीये की मी आलीये का नाही आलीये. मस्त हा पुढे, तर 3 मुली मागे, आणि हा चाललाय, मी आहे आपली मागे. सॉरी, त्याला काय एवढा हट्ट करायचा? एखादी बाई असते, बोलले असते बाबा जा मित्रांसोबत बघ. नाही, मी कधी हट्ट केला मला यायचंय म्हणून? मी नाही हट्ट केला. मी बघितले नाही आयुष्यात. मी असं म्हणलं एकटा जाणारच आहे ना, मग मी पण येते ना सोबत. असं एकटा कशाला, तू एकटा बोर झाला असतास म्हणून मी म्हणलं की मी पण येते सोबत. म्हणून मला तुझी काळजी वाटली. एकदा चेक कर. तू आहेस तेवढी डेंजर, तुला कोण पण घाबरेल. आम्ही आलो PR मॉलला. ए आत नको लावू, इकडे पण लावलाय बघ. ह्याच्या तमिळ मध्ये लिहिलंय काहीतरी, स्पायडरमॅनच लिहिलं असं. ते स्पायडर आहे मध्ये जी अशी हे ना दांडी, त्याच्या पुढे मॅन आहे. स्पायडरमॅन, स्पायडर मध्ये दांडी आणि मॅन. नक्की जाऊन बघा. ते येल्लो मध्ये लिहिलंय रेडच्या खाली येल्लो मध्ये लिहिलंय ना तमिळ मध्ये. नक्की जाऊन बघा असं. आम्ही पोहोचलो आता PR मॉलला. आता आम्ही आतमध्ये जाऊन मूवीला बसणार. आमचा शो चालू व्हायला अजून अर्धा तास आहे. अजून मूवीला अर्धा तास आहे अजून मूवीला. तर आम्ही आता थोडं बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता बिष्टा बघतो
आणि मग जाऊन मस्त मूवीला बसतो. कुत्र्याला बिस्किट बिस्किट घ्यायचं मला त्या कुत्र्यासाठी. इथं माणसांचा पत्ता नाही, तुझं चाललंय कुत्रा. नाही ना, घेऊ ना, बिचारी चांगली अगं भेटत वाटली. त्याला. हा, चल. कुत्रा एकच प्लेट घ्यायची का? ना वरू प्लेट होईल. भारी ना. पडशील. थांबून बोल. आपण जाऊ आणि ती कुत्री तिथे नसेल. बघू. आणि आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो आणि आम्ही आतमध्ये पोहोचलो. आता आम्ही थिएटरमध्ये पोहोचलोय. आम्ही आता आतमध्ये चाललोय. फायनली स्पायडरमॅन फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आता. हा ना, चला किती एक्साइटमेंट आहे. याला समजायला नको म्हणून मी इथे नुसती ओठ हलवतीये. तुम्हाला समजतंय का मला सांगा. मला काय समजलं तुला? सगळं समजलं. मला सगळं समजलं. काय काय कळलं? मारामाऱ्या चालल्या होत्या. मारामाऱ्या चाललेल्या. मग त्याला त्याची गर्लफ्रेंड आठवत होती. अजून काय होतं? अजून हवे तुडत होतं. जाळे निघत होते. झोप आहे मला. मला पण लय झोप आली. ऐसा मत करो, क्या मत पेलो. फायनली आमचा पिक्चर संपलेला आता आणि खूप मज्जा वाटली. मला मस्त वाटलं पिक्चर. एकदम फ्रेश वाटला. आम्ही पोस्ट क्रेडिट सीनसाठी थांबलोय फक्त. आता काहीतरी सीन दाखवतं मार्वेल मस्त. हिला काय कळत नसेल, ही फक्त नुसती अशी बघते टाईम. म्हणजे थोडंफार कळलं तुला, असं काय नाही. तरी पण बघू आता पण काय नक्की सीन काय लास्ट. पोस्ट क्रेडिट सीनच नाही पाहिजे. असतो मार्वेलचा प्रत्येक मूवी मध्ये असतो. तुला माहित तरी आहे का? बघ आता येईल का नाही बघ. काय काय बॅक याच्याने घे ना. पब्लिक थांबले, ते पागल आहे का? बघ आला बघ. मूवी संपला आणि आम्ही चाललोय आमच्या घराच्या दिशेने. बाईचं डोकं दुखायला लागलं. एक तिला मूवी मधलं काही कळायला पण नाही. म्हणजे थोडं कळालं तिला बोर जास्त झालंय. डोकं दुखायला लागलं. देवीचं मंदिर होतं ते, त्यात काय दाखवायचं? गाणे सुंदर होते ना ते. गाणे समजत नाही तामिळचे आणि ऐकायला छान वाटतात ना ते गाणे. तिला काय समजत काय बोलत ते सांगते बाई. कोणती गाण्यामध्ये गाणे समजत नाही. कसलं ऊन तापलंय महाराष्ट्रात. तो पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये आणि चेन्नई मध्ये कडक ऊन तापलंय. एकदम कडक ऊन तापलंय. बघा ही ट्रेन चालली आहे स्पायडरमॅन ब्रँड न्यू. कसली ऍडव्हर्टायझिंग आहे. पिक्चर बघून झाला आमचा. आमच्यासोबत असं काय झालं, आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते आणि आम्ही थिएटर पासून रिक्षा केली डायरेक्ट मेट्रो पर्यंत. तर ते नेमके बाबा होते. त्या बाबांकडे पण कॅश नव्हती. त्यांच्याकडे जीपे पण नव्हता. शेवटी आम्हाला तिथे 2-4 दुकानं फिरावी लागली. मग तिथून आम्हाला सुट्टे करावे लागले पैसे. एवढ्या उन्हामध्ये 2-4 दुकानं फिरणं ठीक आहे, पण ते एवढ्या उन्हामध्ये. ऊन कसलं कडक आहे इथे, बाप रे. कोळसा होईल माणसाचा 15 मिनिटं माणूस बाहेर थांबला तर. कोळसा इतकं डेंजर ऊन आहे. याच्यामध्ये आम्ही एवढे 4-5 दुकानं फिरून ते पैसे सुट्टे केले, मग त्यांना दिले.
ते पैसे सुट्टे करण्यासाठी आम्हाला वस्तू तिथं विकत घ्यावी लागली. असे आंब्याच्या फोडी विकत घेतल्या तेव्हा तेव्हा कुठं ते 500 रुपये सुट्टे भेटले. काही भेटला नव्हता खरं सांग. आता कधी यायची ट्रेन? आता आम्ही चाललोय घरी. शायनिंग मारून झालेली आता केसावर बांधते. शायनिंग नाही ते मारत, कळलं का? मग कमी शायनिंग मारत. बाहेरून एवढ्या उन्हातून आल्यामुळे याचं डोकं इथे चक्र व्हायला लागलंय. ब्राउनी ब्राउनी मला नकोय तरी बळ बळ खाऊ घालायला घेतलंय. बटरस्कॉच मिल्कशेक, योर बेल्जियन चॉकलेट मिल्कशेक, सॉरी पी. बघा इथे एवढ्या हौशीने याने चीज पावभाजी घेतली. ते चीज इतकं झाल्यानंतर की त्यातलं चीज त्याला काढून बाजूला ठेवावं लागलं. काय फायदा त्या चीज पावभाजीचा? मला दे थोडस. तुझं पिऊन झालंय? खाऊन पण झालंय मस्तपैकी. किती आवडीने तू खात पित होतीस ते पाहिलंय त्यांनी. आणि तिकडच्या कुत्र्याचा पुडा होता तो खिशात राहिला होता. तो बुकायला लागली माझ्यावरती. तो बुकायला लागला होता. टाक ना बिस्किट, तिचीच पिल्ल आहेत. लागले. हा टाकीच तिला टाकली तिने बिस्किट. काय बोलली? अशा प्रकारे आमचा लॉग इथे एंड झालेला आहे. हा तसेच आमचे लॉग बघत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जाऊन झोपा आता. चला. जाऊन झोपा.